स्पर्धा या स्पर्धेचं सांगता होईल तोपर्यंत आपण पाहताय सगळ्या प्लेयर्सची प्रत्येकाला खऱ्या अर्थानं ती ओळख होईल. मग ज्यावेळी ही स्पर्धा दुसऱ्या पर्वामध्ये येईल त्यावेळी या स्पर्धेची उंची या स्पर्धेची अगदी आपण पाहताय जी लेवल आहे ती भरारी आहे ती याच्यापेक्षा देखील उंच असेल. कारण की आयोजकांनी पहिल्याच पर्वामध्ये इतकं जबरदस्त मेहनत घेतली आहे इतकी जबरदस्त ही स्पर्धा भरवली आहे. प्रत्येकानं आपण पाहताय जी मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करेन त्यांचं धन्यवाद व्यक्त करेन. संदीपजी गायकवाड सर ज्यांनी खऱ्या शिंदे यांच्याकडून मैदान षटक आणि तदनंतर संपला विषय संपला. पहिल्या बॉलला सिंगल आली आहे. विकेट हॅट्रिक आहे. विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय ॲडव्होकेट कैलासजी शिंदे यांच्याकडून आपण पाहताय कल्पेशजी शिंदे यांच्याकडून आपण पाहताय 1500 रुपयाचा कॅश प्राईज. अर्थानं ते मेवणे आहेत त्यांचे आणि त्यांच्यासाठी कॅश प्राईज. परंतु अमोल जाधव यांना आम्ही खूप जवळून पाहिलं त्यांची बॉलिंग आम्ही पाहिली आहे. नेहमीच त्यांच्या बॉलिंगची आम्ही प्रशंसा केली आहे. कारण की ज्या बेली अगदी पण पाहताय ना की वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरिडे टीम कमी धावसंख्येचा बचाव करायचा असतो त्या बेली खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे अमोल जाधव आहेत त्यांच्याकडेच संघाचे संघनायक पाहत असतात. आणि आता मात्र आपल्या स्पर्धेमध्ये घरच्या स्पर्धेमध्ये तीन दिवस फटका दमदार लॉंगॉनला तेजस गायकवाडचा वार धावा मिळतील 6 षटकार. देखील फलंदाज बाद मोठी विकेट मोजता मासा घालायला तेजस गायकवाड. परंतु पंचांना DRS चा वापर केला. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. टेक्निकल रूम मधून आपण हा डिसिजन चेक करतोय. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहता डिसिजन चेक करत असताना वेगवेगळ्या अँगलनं अगदी आपण पाहता हा डिसिजन चेक केला जातोय. KTC लाईव्हच्या माध्यमातून अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला आउट. फलंदाज बाद. तेच मला समजलं म्हणून तुमच्याकडे बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी आहे ना अशीच एक म्हणजे बुद्धिस्ट लोकांसाठी प्रीमियर लीग पुरंबाई नदी पुरस्कृत दामतच्या मैदान फक्त बोल अरे करायच्या नंतर तू बोल. हॅलो अरे नाव येऊन राहणार आपला विकेट आली आहे. तेजस गायकवाड बाद झालाय. मोठी विकेट आपण पाहता टीमचा सेनापती कर्णधार सर्वा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील केली जाते. ईस्टर्नच्या मागे अगदी आपण पाहताय
डॉट बॉल आला. डॉट बॉल एक बॉल बाकी आहे, एक शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती आली दुहेरी, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आला तेजस. अमोल जाधवनं टाकलेला तो डॉट बॉल पाहायला मिळाला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आपण पाहताय, ऑन स्ट्राईक आपण पाहताय प्रतीक जाधव सॅकिंग एंड वरती आहे. हो फटका इथे मिडॉनला फिल्डर आहेत सुबोध, त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केला, अगदी जाग्यावरती सांभाळला, तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. चांगली फिल्डिंगची व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. MTRS टीमकडनं धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. त्या मात्र मिश्का 11 टीमच्या 10. एक षटकार आल्यानंतर जे अमोल जाधवचं कमबॅक पाहायला मिळालं, वाक्यांना जोक अशी गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा धाव फलकामध्ये. सर 4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरची मॅच. एक षटक पॉवर प्ले, 3 षटक रेग्युलर. इथून होणाऱ्या प्रत्येक मॅचेस या 4 ओव्हरच्या असणार आहेत. आणि रोजच्या पहिल्या मॅचेस त्या 5 षटकांच्या असतील आणि तिथून नंतर सगळ्या मॅचेस या 4 ओव्हरच्या असतील. ज्या पद्धतीने आज हॅलो बघा, आपण ज्या मॅचेस पहिले जे सामने असतील, तुम्हाला पहिला सामना म्हणजे 3 ग्रुप स्टेजच्या मॅच खेळायचे आहेत. तर पहिली मॅच तुम्हाला 5 ओव्हरची खेळायला भेटेल आणि त्यानंतर उर्वरित 2 मॅच त्या तुमच्यासाठी 4 ओव्हरच्या असतील. हे प्रत्येक ग्रुपसाठी, असं नाही का आजच्या दिवस आज लेट झालं म्हणून, कारण आपल्याला आज 7 मॅच कव्हर होणं गरजेचं आहे. उद्या 8 आणि त्यानंतर पाहतोय शेवटच्या दिवशी पण आपल्या 8 मॅच असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला या मॅच कव्हर करण्यासाठी हा निर्णय आपण काल रात्री सांगितलं होतं, फक्त आज सकाळी माईकवरती बोलताना ते राहून गेलं. त्यामुळे आपण या निर्णयाच्या विरोधात खऱ्या अर्थाने सर्वांनी सपोर्ट करा. तुम्ही आम्हाला सोबत आहात, निर्णय तुम्ही मान्य करा. जेवढा वेळ आपण या 2 दिवसामध्ये वाचू ना, तेवढाच वेळ खऱ्या अर्थाने शेवटच्या दिवसामध्ये आपल्याकडे राहील. काय फटका होता, आउटसाइड ऑप्शन, चॉप केलं बॉलला, बॉल थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे, थर्डमॅन सीमारेषा ओलांडली आहे. फलंदाज आउट. फलंदाज प्रतीक जाधव बाद झाला. आक्रमक विस्फोटक फलंदाज जो मात्र मैदानाच्या बाहेर गेला. रोशन अडाव काय जबरदस्त बॉलिंग करतात. व पुन्हा एकदा ऑन साईडला केल्या, लॉंग ऑन मध्ये बॉल चालला, फिल्डर त्या ठिकाणी आहे, तो चांगली फिल्डिंग. एकच जाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाही आहे. डीप मध्ये संघाचे संघ नाही का आपण पाहताय. तुषार गायकवाड डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, संघाचे पुरस्कर्ते. आणि त्यांनी मात्र संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोशन अडावकडे दिली आहे. आणि तो संघाचा संघनायक काय जबरदस्त कामगिरी करतोय. समोरून नेतृत्व करणारा
लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, नेतृत्व कसं करायचं हे माहिती आहे रोशन आडावला. मान फ्रॉम मोहाची वाडी, फटका फसला, मिस टायमिंग, स्वतः कॉल दिलाय, बॉल पर्यंत पोहोचलाय, फिल्डिंगचा चपल चिता म्हणून ज्याला ओळखलं जातो. रोशन आडावनं पकडली एक कॅच, आणखीन एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. काय झेल पकडला, काय एफर्ट्स पाहायला मिळतात. आणि नेहमीच खऱ्या अर्थानं आपण पाहताना या खेळाडूनं क्रिकेट खेळत असताना कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली आहे. आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या प्रीमियर लीगमध्ये, आपल्या समाजाच्या प्रीमियर लीगमध्ये, अर्थात बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये काय खेळ दाखवतोय. प्रदर्शनीय खेळ राहिला आतापर्यंत रोशन आडावचा. जरी बॅटिंग मधून जरी पहिल्या मॅच मध्ये त्या धावा अपुऱ्या आल्या, परंतु बॉलिंग मध्ये काय कमाल दाखवले त्यानं. अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू मोहाची वाडी टीमनं नेहमीच अनबीट 11 टीमचे सगळे प्लेयर्स, आपले कॅप्टन आपल्याला समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जे डगआउट आहे त्या ठिकाणी बोलवत आहेत. तुम्ही आपला डगआउट मध्ये कॅप्टनशी संपर्क साधा. रोशन आडाव निघाला पुन्हा एकदा. ओ लॉब केला फटका, लंगन, सीमा रेषा पार, शेवटच्या बॉल वरती ठोकलाय रोशन आडावच्या विरोधामध्ये. बेहतरीन षटकार. आपली जी स्पर्धा आहे बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांना विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती या सहर्ष स्वागत असेल. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा, येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा, येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026च्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, आपल्या समाजाची बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं. सर धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात 22 धावा धाव फलकावरती. आता षटकार मारायचं नाव काय? सुजल सोनावणेच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती पॉवरफुल हिट षटकार आला. ना स्ट्राइक एंड वरती आणि आता स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज मंगेश आणि सुजल मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय विशालजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. आभार त्यांचं देखील या ठिकाणी व्यक्त करूया. कमालीची गोलंदाजी, कॅप्टननं ज्यावेळी मोमेंटमच दिलाय ना, मग अगदी टीमच चांगलं काम करताना पाहायला मिळते. कॅप्टन खऱ्या अर्थानं हे फार जबाबदारीचं काम आहे. ज्याच्या अंगावरती, ज्याच्या खांद्यावरती संपूर्ण टीमची दारोमदार आहे, त्यांना ज्यावेळी चांगलं काम करताना त्यावेळी संपूर्ण टीम ते चांगलं कार्य करताना जरूर पाहायला मिळते. इथे कॅप्टननं चांगलं काम केलंय, चांगलं कार्य केलंय, मग आता इथून टीम देखील चांगलं काम करताना पाहायला मिळते. डॉट बॉल फेकला. इथून आपण पाहताय तुषार गायकवाड यांनी सम्राट नेरळ नगर या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना नेहमी आपण तुषार गायकवाड यांना पाहिलाय, परंतु आज आपण पाहताय संघाचं संघ मालक आणि त्यानंतर मात्र संघाचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये करत असताना, परंतु इतका चांगला खेळाडू आहे, ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु ती संघाची भूमिका, संघनायकाची भूमिका ती रोशन आडावच्या खांद्यावरती आहे. हे खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. तुम्हाला चांगल्या खेळाडूची पारख होणं हे गरजेचं आहे.
तुम्ही किती चांगलं खेळताय ह्याच्यापेक्षा जो चांगला खेळाडू आहे त्याला तुम्ही किती प्राधान्य देताय हे फार महत्वाचं आहे. गोलंदाज तुषार गायकवाड निघालेत पुन्हा एकदा. काय बॉलिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॉलिंग तुषार गायकवाड संघाचे संघनायक MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या टीमकडनं संघाचे संघ मालक आहेत. आणि अगदी आपण पाहताय सौरभ कांबळे हे 2 संघ मालक आहेत. परंतु तुषार गायकवाड सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती 3रं षटक घेऊन जबरदस्त कामगिरी. ओ दूरवरून खेचलाय, खेचून मारलाय, बॉल चाललाय लॉंगॉनला, सीमा पार. सुजल सोनावणेचा वार आणखीन एक जबरदस्त उत्तुंग बरा षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 29 धावा धावफलकावरती. 4 बॉल झाले सर, 29 धावा. हॅट्रिक इथून कंप्लीट होईल का? सुजल सोनावळे सॅकिंग इन होती. शेवटच्या बॉलवरती रोशन आडावच्या विरोधामध्ये आलेला षटकार, त्यानंतर आला साईक वरती आणि तुषार गायकवाड यांच्या विरोधामध्ये सेट बॉलरला दाखवले सीमारेषा. थेट बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6. षटकार हॅट्रिक ठोकणारा पहिला पट्ट्या सुजल सोनावणे. त्यानं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 मधली ठोकले षटकारांची पहिली हॅट्रिक. तीन बॉल मध्ये 3 आले, 6 मध्ये 6 आले. सन्माननीय आदरणीय ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्यांचं बहुमाल योगदान देखील राहिलंय, ॲडव्होकेट कैलासजी मोरे साहेबांकडनं तब्बल 6,000चं कॅश प्राईज. हो, कोलोटापाचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीनं अगदी आपण पाहता खेळून काढला. बॉल लॉंग ऑफ मध्ये चालला. फिल्डर त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतात. तोपर्यंत धाबा इथून मिळतील त्या म्हणजे 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले. 37 धाबा धावफलकावरती. पहिल्या 4 बॉल मध्ये इकॉनॉमिकल राहिले होते ते तुषार गायकवाड. परंतु जसा अगदी आपण पाहताय सुजल सोनावणे साईक वरती आला, त्याच्या बाट मधून आले 2 मोठे फटके आणि शेवटच्या बॉल वरती आलेली दुहेरी धाव. धाबा एकंदरीत 37. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, सेकंड ओव्हरमध्ये आल्या त्या 12, 22. सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आला चौकार, दुसरा बॉल वरती आली विकेट. ओके, रोशन आडाव मैदानाच्या आतमध्ये गरम झालेत. वातावरण टाईट केलंय सुजलला. आपण पाहताय जे 2 षटकार आले त्यानं साहिल आमच्या समयमध्ये आज स्कोरर जोडले गेलेत. आमचे स्कोरर मित्र. स्कोरर म्हटल्यानंतर समालोचकाचा कणा आणि तो भक्कम कणा साहिल आमच्या सोबत या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे साथी समालोचक रुपेश गायकवाड, संदीप गायकवाड, त्यानंतर KTC लाईव्हची संपूर्ण टीम, निशू बागडे, आमचे 3ही कॅमेरामन, अप्रतिम कॅमेरा बघ त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय.
त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचं तिन्ही ऑफिशियल पंच अगदी आपण पाहता, आमचे डान्सिंग पंच, त्यानंतर हरेश कराले सर, दोनही पंच आपण पाहता, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर आमचं मुख्य व्यासपीठ अगदी आपण पाहता, जे मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत. ऋषी बोल कोणाला? ऋषी तुझ्याकडनं हो का? थांब हे ऋषी तुझा पण आणणं सोना आहे ना? विकास त्यांचा चालू. हो, फटका चांगला, बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील 4 धावा. चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या धावफलकामध्ये इथून आपल्याला पाहायला मिळते. बॉलर नेम गोलंदाज यश. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 धावा धावफलकावरती. नासा गेंदवरती जो फलंदाज तुम्ही पाहता तो अगदी आपण पाहता सुजल सोनावले, जो 2दा ऑक्शन मध्ये खऱ्या अर्थानं अनसोल्ड झाला होता. सुजल सोनावणे जो बॅटिंग करतोय, ज्यानं स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक मारली आहे, तो अनसोल्ड झाला होता आणि आता खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरती लागून राहिल्यात. संघाला तारणहार म्हणून खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला, म्हणजे एका अनसोल्ड प्लेअरची देखील किंमत किती आहे ती त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बरेचसे कमी प्लेयर्स आहेत की जे खऱ्या अर्थानं ओपन क्रिकेट खेळतात, त्याच्यामुळे बऱ्याचशा प्लेयर्सची माहिती देखील नाही आहे. आणि महेश गायकवाड यांच्या प्रत्येक षटकारासाठी विकास गवळे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु सुजल सोनावणे जो स्टॅकिंग एंडवरती आहे, ज्यानं ती षटकारांची हॅट्रिक मारली आहे, त्यांच्यासाठी ऋषभ जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या अकाउंट मध्ये गुगल पे केलं. स्क्रीनशॉट आम्हाला पाठवला. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे सुजल सोनावणे. ज्यावेळी ही स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये येईल त्यावेळी सुजल सोनावणे त्या स्पर्धेतील आयकॉन खेळाडू म्हणून नक्की पाहायला मिळेल. त्याचा बॅट मधून आलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सुजल सोनावणे ब्रँडेड वेनगाव गावाची बुलंद तोप मैदानाच्या आतमध्ये ठोकतीये. स्पर्धेतील 4था षटकार. चाळीस जाबा धावफलकावरती. मॅच बॉल इतका दूर गेला की आता मात्र मॅच बॉल आणण्यासाठी संपूर्ण स्क्वॉड जरी गेला ना तरी मिळणार नाही. इतक्या दूर मारलाय सुजल सोनावणेचा हा तडाखा. दूरवरचा लांब लचक ठोकणारा षटकार मिड विकेटला. धावसंख्या तब्बल 48. वो हा टॅकल फुल केलाय, फुल ठरलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. आणखीन एक षटकार. मनीष मोरे यांचं आगमन झालं. मनापासून धन्यवाद साहेब. आपलं या ठिकाणी आपण पाहताय आगमन झालं आपलं. सहर्ष स्वागत. चांगले समालोचक रील स्टार मनीष मोरे
ज्यांच्या रील्स आपण सातत्यानं पाहताय इन्स्टावरती बरेचसे फेमस आहेत. 5 षटकार आलेत आतापर्यंत सुजलच्या बॅट मधून. हो लोवर फुलटॉस बॉल कन्वर्ट झाला नाहीये. अगदी आपण पाहताय कव्हर मधून बॉलला काढलाय. शॉर्ट कव्हरचे फिल्डर पाठीमागे चाललेत. सेकंडचा कॉल. ओ सेकंड डाव रिक्स सरली या दाबेमध्ये. फलंदाज बाद सुजल सोनावणे शेवटच्या क्षणी मात्र परत आहेत, परंतु जबरदस्त बॅटिंग. सुजल सोनावणेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. महेश गायकवाड यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आनंद सोनावणे यांच्याकडून. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या मिश्का 11 टीमची ती तब्बल 55 धाबा धावफलकावरती. 50+ संघाचा अर्धशतक कंप्लीट. सुजल सोनावणे हे नाव प्रत्येकाच्या लक्षात राहील आणि ज्यावेळी ही स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये येईल त्यावेळी सगळ्यांचं लक्ष सुजल सोनावणे याच्या फॉर्मकडे जरूर लागून राहील. परंतु सुजल सोनावणे हा कदाचित पुढच्या वर्षाचा एखाद्या टीमचा आयकॉन प्लेअर देखील असेल. मग ऋषभ जाधव कदाचित सुजल सोनावणे यांना ॲज अ आयकॉन म्हणून त्याबली टीम मध्ये घेतील. नाही ते द्यायचे 2 द्यायचे. एक दिली 2 द्यायचे म्हणजे आत्ताच्या मॅचचे कमी गतीनं बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू. इथून मात्र रनआउटची संधी. सॅकिंग एंडवरती फलंदाज बाद झाले, त्याच्यामुळे नॉन सेकंड वरती पोहोचण्याचा प्रयत्न देखील करू नये. शेवटच्या बॉलवरती देखील आपण सर DRS आहे का? फलंदाज बाद. ओके ओके. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर मिश्का 11 टीमनं धावा बनवल्या तर 55 24 बॉलमध्ये आणि आता 24 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र MTRS ग्रुप अँड फाउंडेशन टीमला त्या मात्र 56. परंतु या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, तो केला जाईल की मात्र बचाव केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती करूया बदल आणि मायक्रोफोनवरती आवाज आपण ऐकणार आहात. कर्जत विभागातील एक बुलंद आवाज ज्यांच्या नेहमीच वाणीची खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षक वर्ग आतुरतेनं वाट पाहत असतो. टॉस अन्वित 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्ल्यू रायझिंग स्टार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा कार्यकर्ते विशालजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. या चला ब्ल्यू रायझिंग स्टार टीमचे एक संघनायक कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. संदीप सर टॉस तुमच्याकडे दिला. हां ओके. मान्यवरांकडेच या ठिकाणी आपण पाहताय टॉस. बिग फाईट नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यात संख्या नाहीये कारण की आता दोन्ही टीमला तो विजय हवाय. त्या विजयासाठी तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विशालजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस. ब्ल्यू रायझिंग स्टार त्यांच्या विरोधामध्ये अन्वित 11 दोन्ही टीम एक मॅच पराभूत झालेत आणि त्यांच्यामध्ये टॉस. आता मात्र अन्वित 11 टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत.
आणि सर 4 ओव्हरची मॅच आहे, 40 ते 45 धावसंख्येचा प्रयत्न धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही जरूर कराल, परंतु असे कोणते गोलंदाज आहेत की त्याच्यामध्ये ते 40 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? सुजल मोठ्या वेणगावचा एक बॉलर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, तो असेल आणि अभि असेल आणि दुसरा एक सुजल आहे. असे 3 बॉलर जे आहेत ते रोजच्या प्रॅक्टिसमध्ये असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावरती लक्ष असेल. ओके. आणि त्यानंतर सर खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं ही संकल्पना मुळात आपल्याला कशी वाटली? आतुरतेने सर्व खेळाडू असतील आपल्या बौद्ध समाजाचे, ते सर्वजण वाट पाहत होते की अशी लीग भरवली गेली पाहिजे आणि आपण सर्वजण एकत्र मिळून खेळलो पाहिजे, जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये जेवढे प्लेयर आहेत किंवा आपलं सर्व तरुण मुलं आहेत एकमेकांना ओळखले जातील आणि एक संघटन तयार होईल या लीगच्या माध्यमातून. खूप छान अशी संकल्पना आहे सर्वांना एकत्र करण्याची आणि घनिष्ठ याच्यामधून चांगले संबंध तयार होतील आणि आपली पोरं पुढे जातील सर्व. त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. सर्व आयोजकांचा आणि सर्व आपल्या समाजाच्या तरुण मुलांचं मी धन्यवाद करतो. जय भीम. थँक्यू. तर हे होते अगदी आपण पाहताय ब्ल्यू रायझिंग स्टार टीमचे कर्णधार. चला अन्वित 11 टीम, आपण टॉस गमावला, तुम्हाला पुनश्च एकदा इथून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे. आता मात्र विपक्षी टीमनं 40 धावसंख्येपर्यंत रोखण्याचं खऱ्या अर्थानं ते टार्गेट तुम्हाला तिथपर्यंत थांबवण्याचं तसं बाईटमध्ये विपक्षी टीमनं सांगितलं. तुम्ही किती धावसंख्या इथून जमवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50च्या वरती धावसंख्या करण्याचा प्रयत्न करू. ही मॅच तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? कारण की एक मॅच तुम्ही ऑलरेडी गमावली आहे. 3 मॅचेस आहेत, त्याच्यामधील 2 मॅच तर तुम्हाला जिंकायच्याच आहेत, त्यातील 1 मॅच तर तुम्ही गमावली आहे, परंतु ही मॅच तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? मॅच बघितलं खूप महत्त्वाची आहे आणि ही आम्हाला काय करून जिंकायचीच आहे, कारण की पुढे जाण्यासाठी आम्हाला पुढील 2 मॅची पूर्ण जिंकायलाच लागतील. नेहमीच जिथे खऱ्या अर्थानं अन्वित 11 तिथे अक्षय गायकवाड हे समीकरण आम्हाला पाहायला मिळतं, परंतु अन्वित 11 नितीन डोले अक्षय गायकवाड हे समीकरण आहे तुमच्यावरती वेळोवेळी खऱ्या अर्थानं तो त्यांनी दाखवलेला विश्वास आहे. परंतु अगदी आपण पाहताय क्रिकेट आहे, यश अपयश होत राहतं, परंतु ह्या मॅचमध्ये कशा पद्धतीनं जी स्ट्रॅटर्जी तुमच्याकडनं पाहायला मिळेल? मगाशी झालेल्या चुकी आम्ही सुधारू आणि यावेळी समोरून मी स्वतः पुढाकार घेऊन ओपनिंग करेल आणि चांगले रन मारेल. ओके. तर हे होते अन्वित 11 टीमचे कर्णधार विशाल दादा आमच्या समूहामध्ये जोडले गेलेत. विशाल दादा जास्त काही विचारणार नाही कारण की मॅच देखील चालू आहे, परंतु एक प्रश्न जरूर विचारेन कारण की तुम्ही या ठिकाणी आला, तुमचा सन्मान देखील या ठिकाणी करणार आहोत आकाशजी दुरी यांच्या शुभ हस्ते. परंतु दादा या संकल्पनेबद्दल आणि या आयोजनाबद्दल अगदी थोडक्यात तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. खूप छान आयोजन आहे आणि अशाच स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि आपले खरंच तालुक्याचं नाव झालं पाहिजे. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता सन्माननीय विशालदादा जाधव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. आकाश दादा दुरी यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी करतोय. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान करणारी ही स्पर्धा तुम्ही पाहताय बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. आणखीन एक देखना आकाशाला गवस निघालणारा रोशन आडाव ब्रँडेड षटकार. शेवटचा चेंडू पॅडल केला डी बॅकवर्ड स्क्वेअर इथं पार बॅक टू बॅक एक सुंदर रोशन अडवता ब्रँडेड स्ट्रोक षटकार.
ही बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी वाजली पाहिजेत. या बौद्ध समाजाची बनलेली सर्व गाणं या स्पर्धेमध्ये वाजली पाहिजेत. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी, या ट्रॉफीचं नाव ठेवताना पण खूप विचार केला जातो. संविधान बचाव समिती त्यांची थीम आम्ही या ठिकाणी स्वीकारत होतो. आता 26 जानेवारी झाली, आपण पाहिलं गेलं भारतीय प्रजासत्ताक दिन 77वा साजरा झाला. त्याची लेनदेन त्याच्या माध्यमातून आज जर लोकशाही राज्य पाहतो आहे, त्याची ती देण आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. कट केला आहे चेंडूला, शॉर्ट हँडमॅनला चेंडू आपण पाहतोय. थर्डमॅन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, रन्स मिळतील 4. चौकार पहिल्या चेंडू वर चौकार आला, कारण पहिल्या षटकामध्ये दबाव पाहिला होता. तेजस गायकवाडवरती तो हल्ला चढवला होता. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या होत्या. आणि इथे आपण पाहतोय चौकार पाहिला गेला. स्ट्राईकला तो फलंदाज आदित्य सालवी. समोर आपण पाहतोय प्रज्वल. इथे पाहिलं गेला आपण चेंडू. वाईट चेंडू. बॉलर जेव्हा मधीत आला ना, त्यात आम्हाला खरंच थोडंसं डाऊट असतो, कारण समोर बॉलर आला, पंच आहेत. कारण मी एक ऑफिशियल आहे, आम्ही अनेक वेळा स्पर्धेमध्ये पंचाच्या भूमिकेत असतो. मी पाहिलं गेलं आहे आणि इथं जरूर गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाईल, कारण आपण तो मधीत आला तर समोर आपल्याला जो डिसिजन स्वीकारावा लागतो. प्रज्वल लेफ्ट आर्मवर उर्फे चेंडू होता, समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले जरूर. एकदा पूर्ण चिते काही चपलाही नाही. मी सांगितलं ना, जसे आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये एक चिता सोडलाय ना, एक बिबट्या सोडलाय, तसं आपल्या बौद्ध समाजामध्ये हा मोहाचेवाडीमध्ये सोडलेला बिबट्या आहे. आणि खऱ्या अर्थाने पाहतोय रोशन आडाव, भाव आहे माझा, पण एक चांगल्या पद्धतीचा खेळाडू आपण पाहतोय, म्हणून त्याला बिबट्या बोलतो. का चिते काही चपला आहे. या दादा, आपलं ही मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येकाचं आपण पाहतो बुस्टी चॅम्पियन ट्रॉफी आहे. या स्पर्धेमध्ये स्क्वेअर लेग पंच आऊट येणार नाही दादा. जो परत मेन पंचांकडे जी अपील बॉलर होत नाही, तो पण स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो आऊट देत नसतो. मेन पंच तुम्हाला तेव्हाच आऊट देईल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाल. क्रिकेट आहे, क्रिकेटचं तंत्र शिकावं लागेल, की ते ऑफिशियल सगळे आपण पाहतो क्वालिफाईड आहेत. MCA पास झालेले ऑफिशियल आपल्याकडे आहेत आज. त्याच्यामुळे इथे तुम्हाला जे नियम आहेत त्या नियमाचं पालन करावं लागेल. सर्व ब्लॅक पॅन्थर. सुजाल काय गोलंदाजी केली, बक्षीस लावलं होतं. प्रज्वल पुन्हा एकदा तयार आधीसाठी. इथे दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. मागचा दरवाजा उघडा केला, चोर चोरी करून गेला. दांडी गोल डिस्काव. तर या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतो. पहिलं षटक 18 धावांचं होतं. या षटकात आतापर्यंत 7 धावा आल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या ठिकाणी पाहतो आपण 25 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. 56 धावांची गरज आहे. म्हणजे इथून पाहतोय एक चांगल्या लक्षाचा पाठलाग या ठिकाणी पाहतोय. सर बघा ना, आवाज बघा जरा. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका. या मोरे साहेब, अजयजी मोरे साहेब या आपण व्यासपीठावरती. त्यानंतर आमचे भाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिल दादा या पण व्यासपीठावरती. आपलं घरचं मैदान आहे.
आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या बौद्ध समाजाच्या प्रत्येक बांधवाला विनंती आहे, तुमचं नावच घ्यायची गरज नाही, कारण या स्पर्धेचा आयोजक बौद्ध समाज कर्जत तालुका आहे. त्यामुळे प्रत्येक बौद्ध समाजाचा जो इथे येईल, हा जे इतर समाजाचे येतात ते त्यांना आदरपूर्वक आपल्याला घेणं गरजेचं आहे, त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे, कारण आपल्या समाजाच्या लीगसाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेत. जे क्रिकेटला महत्त्व देतात बघा, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. आणि बघा प्राध्यापक संतोषजी गायकवाड, चांगला प्रयत्न होता सर, चांगला प्रयत्न. ॲक्च्युली विचार केला तर आपण जिथे 4 धावा होत्या तिथे धावा वाचवण्यामध्ये यश आलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 28 धावा म्हणजे अर्ध लक्ष पार झाले 2 षटकामध्ये. आता येणाऱ्या त्याच 12 चेंडूमध्ये ते अर्ध लक्ष पार करायचे. मॅच म्हटली गेली, क्रिकेट म्हटलं गेलं. ही स्पर्धा ठेवताना रुपेशजी गायकवाड यांना माहिती आहे, आमचे महेशजी गायकवाड यांना माहिती आहे, तुषार गायकवाड यांना माहिती आहे, आमचे विकासदादा गवले, त्याचबरोबर आमचे आकाश धुरी अर्थात बाबूदादा, सुयोगजी गायकवाड, आकाशजी जाधव, ज्यांनी आम्ही जेव्हा गावोगावी फिरलो आमचे सर्व सहकार्यांना घेऊन, काही म्हटलं बौद्ध समाज आम्ही एकत्र करताना एवढे वेळ झाले, बौद्ध समाज एकत्र करतोच ना, आम्ही जयंतीला येतो, कार्यक्रमाला येतो, आम्ही पाहिलं गेलं आहे, पण थोडा वेगळा प्रयत्न केला आम्ही. आणि त्या प्रयत्नाला पाहतो पहिला दिवस आहे या स्पर्धेचं, जरी सुरुवात लेट पण सध्या तरी बौद्ध समाज या कर्जत तालुक्यामध्ये सध्या थेट आहे अफलातून. आत्तापर्यंत फक्त आपण राजकारणामध्ये सर्व भरती होतो, राजकारणाचं वाटतं, मी राजकारण वाईट नाही म्हणत कारण मी पण एक राजकारणी आहे, पण आत्तापर्यंत आपला जो बोलला गेला आहे, जो सध्याची लाईन आहे राजकारणाकडे, तत्वावरती आमचे बघा माधवजी ठाकरे साहेब डान्सिंग अंपायर आहेत, जलवा तर दिसणार. तेवढं बरं झालं तुम्ही आलात, म्हणजे माझ्यावरचा लोड कमी झाला, नाही तर याही मला नाचवलं असतं इथे. हां नाही, आज माधवजी आहेत म्हणजे मला गरजच नाही मैदानात उतरायची. चला प्लीज सर, जास्त वेळ घेऊ नका, 15 मिनिटामध्ये पहिले 3 षटकं संपण्याचा प्रयत्न करायचा आहे. मंगेश गोलंदाजी मार्कवरती, राईट हँड ओव्हर द विकेट. स्ट्राईक लाईफ फलंदाज तुषार व प्रमोट केलं, स्वतःला समोर आलेत, संघाचे संघ मालक आहेत, गरज आहे प्रमोट करून पुढे खेळणे, आणि ते त्या ठिकाणी आपण पाहतो जाऊन पोहोचलेत. गोलंदाज मंगेश, राईट हँड ओव्हर द विकेट. इथे जाऊन पहिला चेंडू ब्लॉक ऑल, ब्रह्मस्त यॉर्कलँड चेंडू, मराठीमध्ये म्हटलं गेलं बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा फलंदाज बाद, डिस्टाव झटका. धन्यवाद रुपेश सर. योगीजी जरा का आपले संघ मालक, नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी, रोशन नाव काय यांचं? निनाद जाधव. ओके, निनाद जाधव आपण पाहतोय सेकंड डाऊनला या ठिकाणी. तुषार गायकवाड बाद झाल्यानंतर मंगेशचा परफेक्ट यॉर्कर चेंडू पाहायला गेला आपण. इथं हलक्या त्याने ग्लान्स केले बघा, टेक्निकल शॉट देखना फटका आपण पाहायला गेला, ग्लान्स केलं. माहिती समोर आपण रोशन आढावा आहे, ज्यांनी 2 षटकार जरूर आपण पाहतो टोकताना दिसला. चांगली फटकेबाजी पहिल्या सामन्यामध्ये पण पाहतो, 2 विकेट 12 धावा. एक मॅच एक पुरस्कार राहिला गेला त्यांचा, कारण मॅचमध्ये लगेच तयार झाली, लगेच गेली, आणि 700 कॅश प्राईज पण आहे. मंगेशचा पुढचा चेंडू रोशन आढाव, इथे फुल लाईन चेंडू, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. तेजस गायकवाड चेंडू खाली येतोय, इथे नो डाऊट कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. मंगेश की चिठ्ठी
चल बैठी चल गई. आपण पाहतो या ठिकाणी कारण माधवजी आहेत नो डाऊट सर्वात कडक शहापूर आणि मुरबाड विभागामध्ये ज्यांच्या नावाचा आहे दबदबा ते म्हणजे माधवजी ठाकरे. हॅलो फेल डिलिव्हरी आहे फलंदाज या ठिकाणी होतो बाद. तो या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना दशरथजी जाधव जांभरूकरून या ठिकाणी उपस्थित झालेत. मी दशरथजी जाधव साहेबांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती मैदानात आलात मैदानाची शोभा वेळा आमच्या विचार मंचावरती या आपलं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी नरेश दादा गायकवाड एक जुने जाणते खेळाडू एक चांगले सच्चे कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जरूर ज्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात दादा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हॅलो या बबलू दादा आमचे भाचे पण या ठिकाणी आलेत या पण व्यासपीठावरती. तर अन्वी तिलोनचे पॅकर या ठिकाणी खेळायला आलेत आणि अक्षयजी गायकवाड अन्वी तिलोनचे कॅप्टन यांच्याकडून षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक. इथे फुल्ले यांचे बिग बॅकवर्ड स्क्वेअर इतर मध्ये ऑफिशियल रिव्ह्यू आहे ना ओके ऑफिशियल रिव्ह्यू आहे. ज्या पद्धतीने बॉल आला पंच त्या ठिकाणी पाहतोय फेर आहे स्टेप आउट पाहिलं गेलं पंचांनी सांगितलं थोडा पुढे गेला पाऊस झालाय आणि होऊ शकतं कारण स्क्वेअर लेग पंच मेन पंच कधीही जेव्हाही गरज पडेल तुम्ही रिव्ह्यू घ्या. फक्त संघाला एक रिव्ह्यू असेल सक्सेसफुल झाला तर रिटर्न भेटेल. बॅटची कडा महेश गायकवाड पोहोचू शकले नाहीयेत. चेंडू दंदन करत निघाला सीमा रेषा थर्डमॅन 2 मध्ये आलेला हा बेहतरीन चौकार. अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. मंगेशने आत्ता पण चांगली कामगिरी 2 विकेट प्राप्त केलेत 6 धावा खर्च केल्या. एक सुरेख कामगिरी मंगेशच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिली. पाडळकरचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी एक धाव पूर्ण. तेजस गायकवाड वाईड इज थ्रू. हा दादा ते तोंडावरचा रुमाल लगेच काढ. चेहऱ्यावरती आपण प्रत्येक खेळाडूला विनंती करतोय. मी नाईटलाही मंकी कॅप कुणाला घालून देत नाही कारण प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी मैदानात आला असतो. इथे जर काला झाला आयोजकांकडून तुला फेअर अँड लवली भेटेल मॅन ती ब्लॅक कलरची जो शाहरुख खान ॲड करतो. चेहरा माहिती पडायला पाहिजे ना का हो मनीष सर. चेहरा माहिती पडायला पाहिजे. घरी का माझा मुलगा खेळायला आलाय. राहुल काकडे. हां 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 35-21 धावांची गरज आहे. कमनाथ मॅन फॉर्म. कमनाथ 6 बॉल 21 धावांची गरज आहे. तो गोलंदाज या ठिकाणी पाहतो महेश गायकवाड गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत.
माझी आहे माझी. हां ती भावीची पण करायला मोर्या कलेक्शन. हॅलो, 21 पाहिजे 21. 35 झाले, 56 धावांची गरज होती. सर हो सर इकडे सर ती भावीची पण पाठवा ना. 22 योगेशला फोन करा. योगेश बोललो. महेश गायकवाड सर्वात निरोधी गती पर्वत आपण पाहतो नेहमीच करत असतात. लीग बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. टॉस तर जरूर आपण पाहतोय या ठिकाणी. टॉस तर झालेला आहे. ब्लू राजस्थानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. थोडासा दबाव टाकला होता गोलंदाजावरती. नंतर बाशमन आपण पाहतोय चांगली कामगिरी करतोय या ठिकाणी. फलंदाज त्या ठिकाणी आहे निनाद. षटकाराला षटकाराच्या सहाय्याने स्कोर कडे सुरू होतोय. 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय 7 धावा आल्यात. धावसंख्या 42. 14 धावांची गरज. जर महेशने विकेट काढला तर आनंददा सोनावणे यांच्याकडून 200 रुपयाला पारितोषिक. प्रत्येक विकेटला 200. मागच्या सामन्यामध्ये पण त्यांनी 2 विकेट घेतलेले. चांगला चेंडू. आता 3 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू 14 धावा. बाशमनी जर चौकार मारला 14 मारल्या तर मनीष मोरे यांच्याकडून 500 रुपये. फुल लेनचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण घेतली जाते. दुसरी धावांचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय बेल जाऊन फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात झटका. एक धाव पूर्ण झाली होती. दुसरी धावांचा प्रयत्न बघा. अजूनही संधी आहे. तुषार पवार काय क्षेत्ररक्षण आहे. यावर्षी आपण पाहतो नेवाली टीम विचार करेल. अन्वित इलेव्हन विचार करत असेल. तुषार पवार सारखा क्षेत्ररक्षक मी का नाही घेतला हा विचार करत असेल. तर नेवाली संघाकडून आपण पाहतोय नितीन ढोले बाद झालेत. नवीन फलंदाज अमोल जाधवला आपण या ठिकाणी पाहतोय. वैष्णवी कंस्ट्रक्शन जय भवानी अंथट वरेडी संघाकडून अष्टपैलू खेळ नेहमी त्याचा आम्ही पाहिलाय. तो या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती महेश गायकवाड. तर 5 चेंडू आपण आतापर्यंत पाहिलेत. इथे गोलंदाज पुन्हा एकदा महेश गायकवाड. बाची करा फलंदाज बाद. आनंददा यांचे 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी प्राप्त करत असताना महेश गायकवाड.
बघा आता मी प्रत्येक संघाला ताकीद देतोय, जर तुमचा 12 प्लेअर इथे असेल तर तुमच्या प्लेयरचे जे काउंट रन्स आम्हाला परफेक्ट माहीत पडतील. जर सिरीजसाठी किंवा